नमस्कार. जखणगावमधील सर्व नागरिकांना आमचा प्रणाम. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या गावामध्ये अपूर्ण असलेल्या काही महत्त्वाच्या योजना, प्रकल्प व काही गोष्टी यावर हातबल होऊन आपण जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद, CO व तहसीलदार, त्याचप्रमाणे प्राधिकरणाचे सर्व अभियंता यांच्याकडे एक निवेदन देऊन आमची 15 दिवसामध्ये काही महत्त्वाच्या कामाबाबतीमध्ये योजना जखणगावमध्ये त्वरित राबवावी, अन्यथा समस्त गावकरी, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व नागरिक उपोषणाच्या तयारीत आहेत आणि आम्ही 18 तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मार्गी लागल्या नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत, अशा प्रकारची नोटीस आपण 15 दिवसापूर्वी दिलेली आहे. या मागण्या फार महत्त्वाच्या असून गेले 3.5 वर्ष आपल्या गावामध्ये आपला जो काही कारभार चालू आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अत्यावश्यक असूनसुद्धा आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्याशिवाय काम करणे समाधानकारक नसल्याचे मला जाणवले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या गावामध्ये वाड्यान वस्त्यांवरती सिंगल फेज लाईटच्या बाबतीमध्ये काही सर्वे होऊन 2 मळ्यापैकी त्या भागाला सिंगल फेजिंगचे काम ठेकेदारामार्फत झालेले आहे. पण ज्या लोकांनी सर्वे केले त्या MSEBच्या लोकांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या भागातील मुख्य मळ्यांमध्ये, विशेषतः उमराचा मळा, लिंबाचा मळा, घाणीचा मळा, पाऊतक्याची मोरे वस्ती, गणेशवाडी, वाळके वस्ती या ठिकाणी सर्वे त्या काळात झाले नाही किंवा त्या काळातल्या सर्वेमध्ये त्यांची नावं घेतली नसल्याचे निदर्शनास आले. यावर आपण प्रशासनाला जाब विचारला असता त्यावेळेस केलेल्या इंजिनियरचा तो सर्वे होता असं म्हणून त्यांनी या बाबतीत हतबलता दाखवली. आपण त्वरित त्यांच्याकडे 2 मागण्या केलेल्या आहेत. एक तर संध्याकाळच्या वेळी होणारा जो खंडित पुरवठा आहे, लोड शेडिंग आहे, ते संध्याकाळी 6 ते 10 असं मोठ्या विस्तृत वेळेमध्ये कामाच्या महत्त्वाच्या कालावधी होत असतं आणि ज्याची अन्याय आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ग्राहक असूनसुद्धा भोगावं लागतो. 1-2 कोणीतरी शेगड्या वापरत असेल, 1-2 कोणीतरी कुट्ट्या वापरत असेल, 1-2 कोणीतरी अशा प्रकारचे शेगड्या, कुट्ट्या किंवा काही जास्त वीज खेचून घेणारे इन्स्ट्रुमेंट वापरत असेल तर पण त्याची चूक इतरांना भोगावी लागते. याचं दुर्दैव यांना समजून सांगितलं आणि आपल्या इशाऱ्यामध्ये आपण सांगितलं की गावातला त्वरित सर्वे करून मळ्या वस्त्यांवरती सिंगल फेजिंग चालू करा व आपल्याला हा संध्याकाळचं लोड शेडिंग बंद करावं, अशा प्रकारची विनंती त्या मागणी मुद्द्यामध्ये केलेली आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आपण केलेली आहे की जलजीवनच्या माध्यमातून आपल्या गावात जे पाईपलाईनचं काम झालं त्यामध्ये मोरे वस्तीला टाकी बांधण्यात आली, परंतु मोरे वस्तीच्या टाकीपर्यंत नेणारी पाईपलाईन अपूर्ण असल्यामुळे त्या पाण्याचा वापर वाड्यान वस्त्यांवरती किंवा गणेशवाडी, मोरे वस्ती किंवा उमराच्या मळ्यामध्ये करता येत नाही. आपली त्यांना सगळ्यात पहिली मागणी आहे की याची योजना मंजूर आहे, याचे पाईप आलेले आहेत, याचा ठेकेदार नेमलेला आहे, मग हे काम अपूर्ण का? जवळपास 850 मीटरचं काम अपूर्ण असल्यामुळे आपल्या मोरे वस्तीवर बांधलेल्या टाकीत वाड्याचं पाणी जाऊ शकत नाही. आपल्या मागणीपत्रात आपण म्हटलेलं आहे की 15 दिवसाच्या आत सदर पाईपलाईनचं काम पूर्ण करावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण मागणी केलेली आहे की प्रशासनाने आपल्याला सर्व बाबींचा विचार करून गावासाठी जी 314 गट नंबरमध्ये असणारी जागा आहे ती 46 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दिलेली आहे, परंतु ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात देताना मोजून मोकळी करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला नव्हता आणि म्हणून प्रशासनाला आपण विनंती केली की सदर ठिकाणी आम्हाला ती जागा मोजून आणि मोकळी करून ती 46 गुंठे जागा ग्रामपंचायतला ताब्यात देण्यात यावी,
यासाठीच्या सर्व बाबी सरकारने प्रशासकीय पातळीवरती पूर्ण करून ती अवैधपणे आमच्या ताब्यात द्यावी ही आपली तिसरी मागणी होती. चौथी मागणी आपण त्यांच्याकडे केलेली आहे की जी 48 गाव बुरानगर पाणी योजना आहे, खातगावच्या शाखेतून जखणगावला पाणी येते. यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुसूत्रता नसून अनेक वेळा पाईपलाईन फुटलेली आहे, संप बिघडलेला आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे, रेल्वेचं काम चालू आहे. अशा माध्यमातून उडवाउडवीची उत्तरं संबंधित ठेकेदाराकडून दिली जातात आणि अक्षरशः महिना गावाला पाणी येत नाही. ही परिस्थिती फक्त जखणगावची नसून जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी, खातगाव या परिसरातील 5ही गावामध्ये ही समस्या ओढवते. यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अनेक वेळा फोन करूनसुद्धा यावरती कुणीही दाद दिली नाही. म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला विनंती केली की 15 दिवसाच्या आतमध्ये सदर बाबतीमध्ये मोठी पावलं उचलून आम्हाला जास्तीत जास्त 8 दिवसात एकदा पाणी येणं अपेक्षित आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 दिवसालासुद्धा प्रत्येक कुटुंबाला पाणी देणं अपेक्षित आहे. हे 15 दिवस महिना अक्षरशः पाणी मिळत नसेल तर हे आमच्या नागरिकांचे होणारे हालाला जबाबदार कोण हा जाब विचारून आपण संबंधितांवरती योग्य ती प्रशासकीय बाबतीमध्ये आपण गांभीर्याने सूचना द्यावी व पाणी पुरवठा रेग्युलर करावा ही आपली चौथी मागणी होती. आणि 5वी मागणी अशी होती की गावामध्ये असणाऱ्या सरकारी जागा, गावामध्ये असणारे शिवरस्ते, शिवार रस्ते, आनंद रस्ते यांना प्रशासनाने मोजून देऊन आमच्या गावातल्या सगळ्या सर्वे नंबरची आपल्या शासनाच्या महसूल विभागाने मोजणी करून आमचे गट नंबरचे असणारे वाद, सर्वे नंबरचे असणारे वाद, शिवार रस्त्याचे असणारे वाद, शिवरस्त्याचे असणारे वाद, डॉट रस्त्याचे वाद यावरती हा उपाय म्हणून महसूल विभागाने आपल्याला संपूर्ण गावठाण मोजणी करून द्यावी. शिवरस्ते व शिवार रस्ते मोजणी करून मोकळे करून द्यावेत. या 5 प्रमुख मागण्यांसाठी आपण संबंधित विभागाला 15 दिवसापूर्वी नोटीस देऊन याची सूचना दिली होती. काही ठिकाणी याच्या बाबतीमध्ये प्रत्युत्तरादाखल आपल्याला काही उत्तरं आली, काही ठिकाणी करू, जाऊ, येऊ अशी काही महत्त्वाची बाबतीमध्ये आपल्याला पत्र व्यवहार झाला. परंतु यावर आपलं समाधान अजिबात नाही. जोपर्यंत मोरे वस्तीच्या टाकीत पाणी जात नाही, जोपर्यंत आमच्या शिवार रस्तीच्या मोजण्याचे आदेश निघत नाहीत, जोपर्यंत गावातला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आणि जोपर्यंत सिंगल भित्त सर्वे करून सदरू प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी जखणगावमध्ये आमरण उपोषणाचा आपल्याला मार्ग अवलंबावा लागेल. म्हणून आपण सगळेजण, तुम्ही, मी, आपण सगळेजण सोमवार दिनांक 18 मेपासून लग्नसराई होती म्हणून आपण थांबलो, त्यानंतर उन्हाळ्याची तीव्रता होती म्हणून आपण थांबलो, पण अजूनही कुठलं काम झालं नाही. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये लोकांना असणारी सवड याच्यावरती चर्चा करून आपण सोमवारी संध्याकाळी 8 वाजता सगळ्यांनी हटकेश्वर सभागृहामध्ये बाजारतळावरती जमायचं आहे. त्या ठिकाणी आपण सार्वजनिक उपोषणाची या कालापासून आमरण उपोषण करणार आहोत. सर्वांनी साथ द्यायचे. सर्वांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्व जात, धर्म, पंथ, पक्षाच्या लोकांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सर्वांनी त्यावेळेस मी निर्णय घेतलेला आहे की या मुद्द्यावरती आमरण उपोषण करण्याचा. इतरांनी आमरण उपोषण करण्याची गरज आहे. इतरांनी चक्री उपोषणातून या माध्यमातून किमान एका वेळी 200 लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील या प्रकारचं वेळापत्रक गावातील तरुणांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पुढाऱ्यांनी व महिला मंडळांनी तयार करायचं आहे. आणि आपण हा मुद्दा मुख्यमंत्री, पंतप्रधान, ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना लक्ष घालण्यासाठी भाग पाडणार आहोत. आपल्या भागाचे आमदार आणि खासदार यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत, जेणेकरून आपले हे महत्त्वाचे 5 प्रश्न मार्गी लागले तर गावाचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. म्हणून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहकार्य करावं. हे आंदोलन कुणाच्या विरोधात नाही, कुणाला त्रास देण्यासाठी नाही, कुणाला उपद्रव म्हणून नाही, तर गावातील सामान्य नागरिकाचे सगळे प्रश्न यामध्ये अडकलेले असल्याने हे लवकरात लवकर सोडावेत या भावनेतून हे आंदोलन आपण केलेलं आहे, ठरवलेलं आहे. तरी सर्वांनी यात सहभागी व्हावं.